हॅलो माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासाच्या 24व्या दिवशी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण ॲक्टिव्हिटी नंबर 24 पाहणार आहोत. इयत्ता 8वी ब्रिज कोर्स बुक, सब्जेक्ट इंग्लिश. आपली आजची जी अध्ययन निष्पत्ती आहे किंवा आपण त्याला लर्निंग आउटकम्स किंवा कॉम्पिटन्सी स्टेटमेंट म्हणतो, त्यांचा अर्थ समजून घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हे का शिकायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही इयत्ता 8वीत आहात, परंतु 7वीच्या काही लर्निंग आउटकम्स आपल्या सरावासाठी, दृढीकरणासाठी या ठिकाणी दिलेले आहेत. त्या समजून घेणं गरजेचं आहे. पहा, पहिली जी अध्ययन निष्पत्ती आहे 7.17.39, ती काय सांगते पहा. राईट्स ॲज डायरेक्टेड. विद्यार्थी सांगितल्याप्रमाणे लिहितो. वन वर्ड आन्सर्स, एका शब्दातली उत्तरं. चूजिंग ओनली वन करेक्ट ऑप्शन, 4 पर्यायातून एकच ऑप्शन जो आहे योग्य, करेक्ट, तो निवडता येणं. तसेच रायटिंग इन कंप्लीट सेंटेन्स, विद्यार्थ्याला पूर्ण वाक्यात उत्तर लिहिता येणं. रायटिंग नो फ्युअर मोर लाईन्स दॅन एक्सपेक्टेड, अपेक्षापेक्षा खूप कमीही न लिहिणं आणि खूप जास्तही न लिहिणं. त्यानंतरची जी अध्ययन निष्पत्ती आहे 7.17.40, फिल्स फॉर्म्स बाय रायटिंग इन अप्रोप्रिएट बॉक्सेस, कॉलम्स, स्पेसेस. तर विद्यार्थ्यांना वेगवेगळे जे फॉर्म असतात बँकेमध्ये किंवा इतर ठिकाणी पोस्टामध्ये जे फॉर्म्स भरायचे असतात, ते फॉर्म्स किंवा आपलं एखाद्या नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर अशा ठिकाणी जे फॉर्म्स असतात ते फॉर्म्स योग्य प्रकारे ते जे बॉक्स ठेवलेले असतात त्या बॉक्समध्ये, कॉलम्समध्ये, स्पेसेसमध्ये योग्य माहिती भरता येणं, हेही इयत्ता 7वी 8वीच्या मुलांना जमलं पाहिजे. आता या सूचना महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. रीड गिव्हन पॅसेज, दिलेला पॅसेज वाचा. डू पेअर ग्रुप डिस्कशन, जोडीमध्ये किंवा गटामध्ये डिस्कशन करा, चर्चा करा. आन्सर ऑल गिव्हन क्वेश्चन्स, दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहा. मॅच द पेअर्स, जोड्या लावा. आता हे वेगवेगळे प्रश्नांचे प्रकार पहा. मॅच द पेअर्स, जोड्या लावता येणं. फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागी योग्य शब्द भरणं. त्यानंतर आस्क युअर डाऊट्स. आता आपण लर्निंग ॲक्टिव्हिटी नेमकी काय आहे पाहणार आहोत. या ठिकाणी लर्निंग ॲक्टिव्हिटी. रीड फॉलोइंग पॅसेज अँड चूज करेक्ट आन्सर्स. तर शिक्षक विद्यार्थ्यांना हा परिच्छेद वाचायला सांगतील आणि करेक्ट आन्सर्स शोधायला सांगतील. पहा, चला आपण पॅसेज वाचू आणि समजून पण घेऊ. आवर ॲन्सेस्टर्स हॅड ग्रेट डिफिकल्टी इन गेटिंग बुक्स. तर आपल्या पूर्वजांना पुस्तकं मिळण्यामध्ये कठीण अडचणी येत होत्या. की ग्रेट आवर ॲन्सेस्टर्स म्हणजे आपले पूर्वज. नाऊ आवर डिफिकल्टी इज व्हॉट टू रीड. आता आपली अडचण अशी आहे की आता काय काय वाचावं. देअर आर बुक्स अँड बुक्स बट आवर आवर्स ऑफ रीडिंग आर व्हेरी फ्यू. आता सगळीकडे पुस्तकं आहेत, परंतु आपले जे वाचनाचे तास आहेत ते खूप कमी झालेले आहेत. देअरफॉर चॉईस बिकम्स इसेन्शियल. आणि म्हणून आपली जी आवड निवड आहे ती आवश्यक बनली आहे की आपल्याला नेमकं काय वाचायचं आहे तेच आपण वाचायला हवं. वी शूड बी व्हेरी केअरफुल अबाउट व्हॉट वी रीड. आपण काय वाचतो याविषयी आपण अधिक सतर्क राहायला पाहिजे, अधिक काळजी घेतली पाहिजे की आपण काय वाचतो. देअर आर बुक्स विच पॉयझन आवर लाईव्ज बाय सजेस्टिंग एव्हिल्स. एव्हिल्स म्हणजे सैतानी विचार सुचवणारे असे अनेक पुस्तकं आहेत की आपलं जीवन ते विस्मय करून टाकू शकतात. वी शूड कीप देम ॲट आर्म्स लेंथ. आपण अशा पुस्तकांना दूर ठेवलेलंच बरं, आपण त्यांना दूर ठेवायला हवं. इथे फ्रेज आहे आर्म्स लेंथ. ॲट आर्म्स लेंथ म्हणजे दूर अंतरावर ठेवणे. वी शूड रीड ओनली दोज बुक्स विच हॅव स्टूड द टेस्ट ऑफ टाईम. इथे फ्रेज आहे विच हॅव स्टूड द टेस्ट ऑफ टाईम. काळाच्या कसोटीला उतरणारी जी पुस्तकं आहेत तीच आपण वाचायला हवी. मग आता काळाच्या कसोटीला उतरणारी पुस्तकं म्हणजे जी काळाच्या प्रवाहात नष्ट झाली नाहीत, टिकून आहेत, म्हणजेच ती काळाच्या कसोटीला उतरलेली आहेत.
आणि मग अशी पुस्तकं आपण वाचावीत असं या उतार्यामध्ये सांगितलेलं आहे. सच बुक्स आर आवर ग्रेट क्लासिक्स लाईक द रामायण अँड द गीता. अशी पुस्तकं आपल्यासाठी अभिजात वाङ्मय आहेत. म्हणजे ग्रेट क्लासिक्स म्हणजे आपल्याला शिकवण देणारे खूप चांगली पुस्तकं ती आहेत. जशी रामायण आणि गीता. रामायण आपल्या सर्वांना माहीत आहे आणि गीता ही आपल्याला सर्वांना माहीत आहे. दे कंटेन द विजडम ऑफ आवर सेजेस अँड सेंट्स. तर त्यांच्यामध्ये काय आहे त्या पुस्तकांमध्ये? तर त्या पुस्तकांमध्ये आपल्या साधू संतांनी सांगितलेले शहाणपणाचे धडे आहेत. दे हॅव अपील्ड मॅनकाइंड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. तर ती पुस्तकं अखिल मानवजातीला पिढ्यानपिढ्या उपदेश करत आलेले आहेत. रीडिंग ऑफ सच बुक्स हॅज इनोबलिंग इन्फ्लुएन्स ऑन आवर माइंड अँड कॅरेक्टर. रीडिंग ऑफ सच बुक्स, अशा पुस्तकांचं वाचन किंवा अशा पुस्तकांच्या वाचनाचा आपल्या मनावर आणि आपल्या चारित्र्यावर इनोबलिंग इन्फ्लुएन्स म्हणजे उदार असा प्रभाव पडलेला आहे. इट गिव्ज अस स्पिरिच्युअल एन्जॉयमेंट. त्या पुस्तकांच्या वाचनामुळे आपल्याला स्पिरिच्युअल एन्जॉयमेंट मिळतो, म्हणजे आपल्याला एक आध्यात्मिक आनंद मिळतो. दीज बुक्स गिव्ह अस इन्स्ट्रक्शन विथ एंटरटेनमेंट. तर ही पुस्तकं आपल्याला करमणुकीबरोबरच किंवा मनोरंजनाबरोबरच आपल्याला जीवन जगण्याचे धडे देतात, जीवन जगण्यासाठी योग्य तो उपदेश करतात. दे रिप्रेझेंट आवर एन्शंट कल्चर. ही पुस्तकं जी आहेत ती पुस्तकं आपली प्राचीन संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतात. दे सेट बिफोर अस हाय आयडियल्स टू फॉलो. ही पुस्तकं आपल्यापुढे आदर्श अशा प्रतिमा निर्माण करतात की ज्या प्रतिमा जे आदर्श आहेत त्या आदर्शांच्या पावलावर पावलं ठेवून आपण चालावं असे आदर्श या पुस्तकातून मांडलेले आहेत. दे आर आवर बेस्ट फ्रेंड्स. ती पुस्तकं म्हणजे आपले खरेखुरे चांगले मित्र आहेत. बेस्ट गाईड्स, चांगले मार्गदर्शक आहेत. अँड द बेस्ट ट्रेजर, आणि ही पुस्तकं म्हणजे आपला मौल्यवान असा खजिनासुद्धा आहे. तर आता तुम्ही हा पॅसेज समजून घेतलेला आहे. इथे पुढे पुन्हा सांगितलं आहे रीड द पॅसेज केअरफुली अँड चूज द करेक्ट वन. आणि इथे तुम्हाला काही करेक्ट आन्सर्स या ठिकाणी शोधायचे आहेत. पहिला क्वेश्चन पहा. आता हे का समजून देतो मुलांनो, बऱ्याचदा असा प्रश्न तुम्हाला येतो. आता इथून पुढे बरेचसे म्हणजे मला वाटतं 10वी 11वी 12वीला अशा प्रकारचे प्रश्न असतात की पॅसेज दिलेला असतो आणि त्याखाली काही प्रश्न दिलेले असतात. मग तुम्हाला तो पॅसेज समजून घ्यायचा असतो, चांगला आकलन करून घ्यायचं त्याचं, आणि मग विचारलेल्या प्रश्नांचं त्यासाठी 4 पर्याय दिलेले असतात आणि त्या पर्यायातून योग्य तो पर्याय तुम्ही शोधायचा असतो. आता होतं काय, ते 4ही पर्याय जर समजले तरच आपल्याला योग्य उत्तर करेक्ट आन्सर आपल्याला तिथून शोधता येईल. बट इफ यू आर नॉट अंडरस्टँडिंग प्रॉपर मीनिंग ऑफ दोज पॉईंट्स, दोज अल्टरनेटिव्स, then you couldn't find that answer properly. So that you all have to try to understand each option from given options. प्रत्येक ऑप्शनचा तुम्हाला अर्थ हा समजून घ्यावा लागेल. आता इथे पहा प्रश्न दिला आहे पहा. वी शूड बी सिलेक्टिव्ह बिकॉज. आता इथे सिलेक्टिव्ह शब्द आला आणि वरती काय सांगितलं होतं, चॉईस. आपली चॉईस महत्त्वाची आहे. का बरं? कारण आता इथे पर्याय पहा. देअर इज अ ग्रेट नंबर ऑफ बुक्स अवेलेबल टू अस. आता खूप मोठ्या प्रमाणात पुस्तकं आपल्यासाठी उपलब्ध आहेत, हा पहिला पर्याय आहे. देअर इज स्कार्सिटी ऑफ बुक्स. पुस्तकांचा तुटवडा आहे. देअर आर ओनली बॅड बुक्स इन द मार्केट. फक्त वाईट पुस्तकं मार्केटमध्ये आहेत. आणि नन ऑफ द अबाव. नन ऑफ द अबाव म्हणजे वरीलपैकी कोणतेच नाही. तर आता इथे या ठिकाणी आपण ABCD 4 पर्याय पाहिले. म्हणजे कोणतं आहे योग्य उत्तर? तर पहिलं ए, की देअर इज अ ग्रेट नंबर ऑफ बुक्स अवेलेबल टू अस. आपल्यासाठी आता मोठ्या प्रमाणावर पुस्तकं उपलब्ध आहेत, म्हणून आणि योग्य ते पुस्तक आपल्याला निवडता आलं पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 पहा. वी शूड अवॉइड दोज बुक्स विच. आपण अशी पुस्तकं आपण काय केली पाहिजे, टाळली पाहिजेत. कोणती पुस्तकं टाळली पाहिजेत? कॉस्ट हाय प्राईस,
ज्यांची किंमत जास्त आहे ती पुस्तकं, कम इन पेपरबॅक, जे पेपरबॅक मध्ये येतात ती पुस्तकं, किंवा करप्ट आवर लाईव्स बाय सजेस्टिंग इव्हिल्स, वाईट विचार आपल्या डोक्यात घालून देणारे आणि आपलं मन भ्रष्ट करणारे, आपलं जीवन भ्रष्ट करणारी पुस्तकं आपण टाळली पाहिजेत. कम इन मोर दॅन वन व्हॉल्यूम, एकापेक्षा जास्त व्हॉल्यूम्समध्ये प्रसिद्ध होणारी जी पुस्तकं असतात अशी आपण टाळली पाहिजेत का? पहा, यातलं योग्य उत्तर कोणतं आहे? तर योग्य उत्तर आहे सी, करप्ट आवर लाईव्स बाय सजेस्टिंग इव्हिल्स. सैतानी विचार आपल्या डोक्यात घालून देणारी जी पुस्तकं आहेत ती आपण टाळली पाहिजेत. क्वेश्चन नंबर 3 पहा. द बुक विच हॅव स्टूड द टेस्ट ऑफ टाईम आर कॉल्ड, जी पुस्तकं काळाच्या कसोटीला उतरलेली आहेत अशा पुस्तकांना काय म्हटलं? ग्रेट बुक्स, रेअर बुक्स, बायोग्राफीज, क्लासिक्स. तर अशा पुस्तकांना म्हटलेलं आहे क्लासिक. क्लासिक म्हणजे अभिजात वाङ्मय, लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. क्वेश्चन नंबर 4 आहे पहा. व्हॉट इज आर स्पेशल क्वालिटीज ऑफ क्लासिक्स. तर क्लासिक्स म्हणजे अभिजात असं वाङ्मय. मग या अभिजात वाङ्मयाची काय क्वालिटी आहे किंवा कोणते नेमका निकष आहे त्याचा? पहा, ए आहे दे अफेक्ट आवर माइंड इन अ गुड वे, चांगल्या मार्गाने ते आपल्या मनावर परिणाम घडवून आणतात. दे टीच अस समथिंग ग्रेट अँड ऑल्सो एंटरटेन अस, ते आपल्याला काहीतरी नवीन शिकवतात आणि आपलं मनोरंजनही करतात. दे हेल्प अस इन आवर स्पिरिच्युअल ग्रोथ, ते आपल्या आध्यात्मिक वाढीमध्ये आपल्याला मदत करतात. आणि शेवटचा पर्याय आहे ऑल द अबाव. तर कोणतं आहे उत्तर याचं? लक्षात आलं असेल तुमच्या. सर्वच पर्याय बरोबर आहेत म्हणून इथे डी पर्याय जो आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे, ऑल द अबाव. आता क्वेश्चन नंबर 5 पहा. An expression in the passage which means good effect is, चांगला परिणाम यासाठी कोणता या ठिकाणी फ्रेज वापरलेली आहे पहा. स्पिरिच्युअल एन्जॉयमेंट म्हणजे आध्यात्मिक आनंद, इनॉब्लिंग इन्फ्लुएन्स उदार प्रभाव, हाय आयडियल्स उच्च आदर्श, आणि व्हेरी केअरफुल खूप काळजीपूर्वक. कोणतं उत्तर येईल यामध्ये? तर इथे इनोब्लिंग इन्फ्लुएन्स. इनोब्लिंग म्हणजे उदार आणि इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव, गुड इफेक्ट. तर अशा प्रकारे आपण प्रश्नांचं उत्तर कसं काढायचं हे समजून घेतलेलं आहे. बऱ्याचदा काय होतं, जेव्हा तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले असतात ते 4ही ऑप्शन्स तुम्हाला करेक्ट वाटतात, मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, त्यातला आकलन करून घ्यायचं त्या प्रत्येक प्रश्नाचं ऑप्शनचं आणि मग त्याचं उत्तर तुम्ही ठरवायचं आहे. आता इथे एक प्रश्न दिला आहे, या ठिकाणी दिलं आहे व्हॉट कलर इज द स्काय. एका शब्दात उत्तर द्यायचं आहे. स्कायचा रंग कोणता? ब्लू. इथे दिलं आहे पहा. आता इथे प्रॅक्टिससाठी काही प्रश्न दिलेत. लुक ॲट द पिक्चर अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. आपण हे थोडंसं अस्पष्ट दिसेल परंतु ते समजेल तुम्हाला. आन्सर इन वन वर्ड. एका शब्दात तुम्हाला या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे. व्हॉट गिव्ज अस हीट अँड लाईट. याचं उत्तर आहे सन. इथे पहा सन शब्द लिहायचा, SUN. आता मी इथे लिहित नाही कारण लिहायला आपल्याला जागा कमी आहे. हाऊ मेनी कलर्स डज अ रेनबो हॅव. तर रेनबोला किती कलर असतात? 7. ठीक आहे. वेअर डू यू सी द सन, मून अँड द स्टार्स. हे सगळं आपण कुठे पाहतो? तर हे आपण स्कायमध्ये पाहतो. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन आहे पहा, फिल इन द ब्लँक्स विथ द गिव्हन वर्ड्स. इथे गिव्हन वर्ड्स दिलेत, रेन, ब्लू, नाईट, स्टार्स, मून आणि सन. आता याचे आपण रिकाम्या जागा पाहू. ड्युरिंग द डे द स्काय इज, कसा असतो स्कायचा रंग? ब्ल्यू इन कलर. ब्ल्यू शब्द आपण या ठिकाणी लिहायचा. त्यानंतर द डॅश डॅश इज अ ह्यूज बॉल ऑफ फायर. द सन इज. आता हे मी का सांगितलं उत्तर? तर मला याचा अर्थ कळला म्हणून. बट इफ यू आर नॉट अंडरस्टँडिंग द मिनिंग ऑफ दीज वर्ड्स देन यू कांट गिव्ह द आन्सर. सो दॅट यू ऑल हॅव टू अंडरस्टँड meaning of those words, meaning of those sentences, only then and then you can give the answer. तरच तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. आता इथे मी द
डॅश डॅश इज अ ह्यूज बॉल ऑफ फायर. मला कळलं की ह्यूज म्हणजे प्रचंड, बॉल म्हणजे चेंडू, ऑफ फायर म्हणजे जाळ, जाळाचा प्रचंड चेंडू आहे. कोण आहे मग? सन. मग म्हणून मी इथे सन उत्तर लिहू शकलो. डार्क क्लाउड्स ब्रिंग, डार्क क्लाउड्स काय आणतात? रेन, म्हणून येथे रेन उत्तर लिहायचं. द स्काय इज डार्क ड्युरिंग द स्काय, डार्क कधी होतं? ड्युरिंग द नाईट, रात्रीच्या वेळी स्काय डार्क होतं. त्यानंतर द डॅश डॅश चेंजेस इट्स शेप एव्हरी नाईट, रोज त्याचा आकार कोण बदलतं? मून बदलतो. द मून यू कॅन राईट हिअर. द ट्विंकल ओनली ॲट नाईट, रात्रीच्या वेळी कोण चमकतं? स्टार्स. द स्टार्स ट्विंकल ओनली ॲट नाईट. अशा प्रकारे आपण हे पाहिलेले आहेत पहा प्रश्नांची उत्तरं. इथे सांगितलं रीड अँड लर्न, तर आपण रीडिंग करू आणि लर्निंग करू या ठिकाणी. अ स्वम ऑफ, तर स्वम म्हणजे थवा, तर स्वम ऑफ बीज, इथे आन्सर दिले पहा बीज, मधमाशांचा थोडक्यात थवा. त्यानंतर अ हेज ऑफ, हेज म्हणजे कुंपण, हेज म्हणजे कुंपण, हेज कशाचं असतं? बुशेसचं, इथे आन्सर दिलं बुशेस. त्यानंतर इथे दिलं आहे क्वेश्चन अ फ्लीट ऑफ, अ फ्लीट ऑफ शिप्स, जहाजांचा ताफा. ठीक आहे. त्यानंतर इथे दिलं आहे अ डॅश डॅश ऑफ लायन्स, तर लायन्सचा काय असतो? प्राईड असतो. ठीक आहे, त्याला प्राईड म्हणतात. त्यानंतर इथे पहा द फोटो दॅट बिलॉंग्स टू माय सिस्टर, माय सिस्टर्स इन लॉज फोटो, इथे उत्तर दिले पहा माय सिस्टर्स इन लॉज फोटो. त्यानंतर अ बंच ऑफ बनानाज. त्यानंतर अ हर्ड ऑफ एलिफंट्स, हत्तींचा कळप. अशा प्रकारे तुम्हाला उत्तरं 4 पर्यायातून योग्य ते उत्तर निवडता आलं पाहिजे. या ठिकाणी इव्हॅल्युएशन दिलं आहे पहा. इव्हॅल्युएशन म्हणजे मूल्यमापन, तुम्ही काय शिकलात त्यातून. व्हॉट डिफिकल्टी यू फील अबाउट रीडिंग, तुम्हाला वाचनामध्ये काय अडचण येते? तर you cannot select any particular book because we have more and more books but we have less hours for reading, so you can't choose any particular book from your around. Then who are our best friends? Who are our best friends? The books are our best friends. In which book contain the wisdom of our sages? Classics like the Ramayana, the Gita, they contain the wisdom of our sages. You can write this. Then today's my takeaway point. Today I learned, आज आपण काय शिकलो? तर एकूणच बुक्स आर आवर बेस्ट फ्रेंड्स, पुस्तकं आपले खरे चांगले मित्र आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या 24व्या ॲक्टिव्हिटीविषयी माहिती घेतलेली आहे. यातून आपण शिकलो की प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची, परिच्छेदाचं वाचन कसं करायचं आणि परिच्छेद समजून कसा घ्यायचा. इफ यू हॅव एनी डिफिकल्टी, एनी डाऊट इन युअर माइंड, यू कॅन कमेंट मी. थँक यू ऑल ऑफ यू. बाय एव्हरीवन.